नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता माही ही साडी घालून 2 वेण्या घालून मुकादमांच्या घरी जायला निघालेली असते. तर समोर हॉलमध्ये नील बसलेला असतो आणि तेवढ्यात रेवाची आई तिथे येते. आणि रेवाची आई तिथे येताच आता त्या रमाच्या वेशातील माहीला बघते आणि म्हणते की तू. तर आता माही ही डोक्याला हात लावते आणि रेवाच्या आईकडे बघते. त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की देविका कुठे, मी देविकाकडे आली. तेव्हा आता लगेच रेवाची आई म्हणते की आणि तू इथे काय करते. रेवाची आई म्हणते की रामा सांग ना, तू इथे काय करते. तर नील हा आता रेवाच्या आईकडे बघू लागतो. त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की आम्ही एकमेकींना खूप दिवसापासून ओळखतो आणि मी इथे शेजारून जात होते तेव्हा देविकाकडे आली आणि आम्ही बिझनेसमध्ये आमची ओळख आहे. तेव्हा आता रेवाची आई म्हणते की पण तू इथे काय करतेस रमा. तर रमा म्हणते की त्याचं काय आहे ना, मी इंग्लिश शिकण्यासाठी यांच्याकडे येते, कळलं का. आणि डोक्याला हात लावत माही तेथून निघून जाते. नील आता रेवाच्या आईला म्हणतो की त्या जरा बाहेर गेल्यात, देविका मॅडम आल्यानंतर मी त्यांना सांगेल. तर या आता तुम्ही असे म्हणताच आता रेवाची आईसुद्धा तेथून निघून जाते. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही भाजी मंडईमध्ये आलेली असते. अक्षय आता रमाला सोडून ऑफिसला निघून जातो. तर माहीसुद्धा आता तिथे आलेली असते आणि माही आणि रमा दोघीही एकमेकींना बघतात. रमा म्हणते की आलीस तू. आणि लगेच माही म्हणते हो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की बरं झालं तू अगदी वेळेला आली, आत्ताच हे मला सोडून गेली. तर माही म्हणते की अक्षय घरी नाही आहे का. रमा म्हणते नाही. आणि रमा म्हणते का तुला आवडत नाही ना ते. माही आता मान हलवते. त्यानंतर आता रमा म्हणते की काळजी घे बरं का आणि सावधगिरीने जा. आणि माही आता मुकादमांच्या घरी निघून जाते. तर रमा ही मार्केटमध्ये. आणि इकडे आता मुकादमांच्या घरी आनंद आणि आभ्या हे आता हॉलमध्ये असतात. इकडे आता आनंद हा आभ्याला म्हणतो की अरे तू एवढं भारी मला रिझन सांगितलं, आता याचं तर सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. आणि कमॉन तू असा तोंड पाडून काय बसलास, आपण सेलिब्रेशन करूयात. तेव्हा आता आभ्या म्हणतो की काही नाही, याचं सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे, कमॉन ये असे म्हणत आता आभ्या ओरडू लागतो. त्यानंतर आता आनंद म्हणतो की काय झालं आहे आभ्या, तू काय चाललं आहे तुझं. तर आता आभ्या म्हणतो की अलीकडे मी जरा विचित्रच वागायला लागलो आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर आभ्या म्हणतो की दादा अरे मी खरंच खूप खुश आहे, कारण हेच तर तुझं मोटिव्ह आहे ना. पण माझं मोटिव्ह काय आहे असा विचार आता पुन्हा आभ्या करू लागतो. तर आनंद हा आभ्याकडे बघतो. आणि इकडे आता आभ्या आनंदला सांगत असतो की मी काय आहे, मला मोटिव्ह काय आहे. मी दररोज फक्त नावासाठी ऑफिसला जातो. तिथे गेल्यानंतर मी फार काही मोठे डिसिजन घेत नाही. आणि तुमच्यासाठी ते खूप मोटिव्ह आहे, कारण तुमच्या आयुष्यात प्रत्येक एक व्यक्ती आहे आणि ती अशी व्यक्ती आहे की ती तुमच्या हक्काची आहे. तेव्हा आता माझ्या आयुष्यात असं कोण आहे. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की माझ्या आयुष्यात असं कोण आहे की ज्याने करून मी मोटिव्ह होऊ. तेवढ्यात आता माही भाजीची पिशवी घेऊन तिथे येते आणि पटकन आभ्याकडे बघत म्हणते की अर्थासाठी मोटिव्ह व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर आता माही आभ्याला म्हणते की हे बघा ही भाजीची पिशवी किचनमध्ये तुम्ही ठेवून यायचं. म्हणतो की आता हे काम मी करायचं. तर माही म्हणते हो, कारण मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मानसिक संतुलनसुद्धा व्यवस्थित राहतं आणि त्यामुळे आपल्या डोक्यातील सगळे निगेटिव्ह विचार उडून जातात. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की बरं ठीक आहे, पण एवढं सगळं करूनही डोक्यातले निगेटिव्ह विचार नाही घालवू शकलो तर. माही म्हणते की तर मग तुमच्या मनाप्रमाणे करा. आणि त्यानंतर आता एक एक पिशवीतील भाजी काढत माही आता आभ्याच्या हातात देत असते. आणि मेथी, पालक, कोथिंबीर सगळ्या भाज्या आभ्याच्या हातात ठेवते. आणि लगेच आता माही म्हणते की एक एक करून सगळ्या भाज्या किचनमध्ये ठेवून यायच्या. आणि पटकन माही आतमध्ये निघून जाते. तर आभ्या ते सगळं बघून आता आनंदला म्हणतो की ही माहीसुद्धा ना कधी कधी थोडीशी स्क्रू ढिल्ले झाल्यासारखी वागते, कधी कधी माहीसारखी तर कधी कधी अगदी रमासारखी. आणि त्यानंतर आता इकडे माही ही आई आजीच्या बेडरूममध्ये येते आणि आर्किटेक्चरचं कंपनीतलं सगळं स्ट्रक्चर आता माही ही आई आजीला समजावू लागते. आणि लगेच आता माही सांगत असते की इथे ही भिंत अशी ट्रान्सपरंट असायला हवी, कारण ट्रान्सपरन्सी तर असायलाच हवी, कारण क्लॉजमध्ये एम्प्लॉईसोबत डायरेक्टली रिलेशन असणं महत्त्वाचं आहे. आई आजी आता खुश होत असते.
आणि माही म्हणते की कन्स्ट्रक्शनसाठी आपण कलर बॉक्स यूज करू शकतो, पण ते कोणत्या कलरचे असावेत हे डिसिजनसुद्धा आपण घेऊ शकतो. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की माही, मला ना वाटतं आहे की तू बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व व्हावं आणि अक्षयलासुद्धा ते कळेन, पण एक ना एक दिवस काही जरी झालं तरी मी हे करणारच आहे. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की एक ना एक दिवस मी हे करणारच आहे आणि सगळा बिझनेस तुझ्या हवाली करून मी निवृत्त होणार आहे. ते ऐकून आता माही ही आई आजीकडे बघू लागते आणि म्हणते की अरे यार, काश असं झालं असतं तर, आणि मलासुद्धा इथेच राहायचं यार. आणि त्यानंतर आता इकडे माही ही बाहेर येते, तर बाहेर हॉलमध्ये आभ्या आता त्या सगळ्या भाज्या निवडत असतो आणि सगळ्या भाज्या निसत असतो. ते बघून पटकन माही आता आभ्या शेजारी बसतोय आणि आभ्या शेजारी बसल्यानंतर आता आभ्या माहीकडे बघतो आणि म्हणतो की काय आता दररोज हे का? तर माही म्हणते दररोज नाही हे करायचं, दररोज भाज्या नाही निसल्या तरी चालेल, तर बाकीच्या दिवशी थोडं वेगवेगळं करायचं. आणि तेवढ्यात आता नैना तिथे येते आणि त्यांचा तो सगळा प्रकार बघते. आणि त्यानंतर आता नैना ही माहीला हाक मारते आणि पटकन आता माही ही नैनाकडे धाव घेते आणि नैनाला मिठी मारते. तेव्हा आता नैना म्हणते की माही अगं कुठे गेली होतीस? तर माही म्हणते तुला माहिती ना, कधी मी इथे असते तर कधी तिथे असते. आणि इकडे आता खरी रमा ही कावेरीच्या घरी आलेली असते. कावेरी घरी नसते, पण मंगला मावशी तांदूळ निसत असते. तर रमा आता येरझाऱ्या मारत असते. तर मंगला मावशी म्हणते की अगं रमा, कसला विचार करतेस आणि ये माझ्या शेजारी बस. बरं मला सांग बरं, तू अशी अचानक कशी आली? रमाला राग येतो आणि रमा म्हणते की का मी माझ्या माहेरी असं नाही येऊ शकत का? तर मावशी म्हणते की अगं तसं नाही आहे रमा. आणि त्यानंतर आता मावशी म्हणते की तूच खरी रमा आहे का? रमा म्हणते की अगं असं काय करते मावशी, मीच खरी रमा आहे. तेव्हा आता मावशी म्हणते की मग तू खरी रमा आहे, बरोबर आहे, पण अशी कोमजलेली का आहेस? आणि मग आता मंगला मावशी म्हणते की रमा तू का बदलल्यासारखी वाटते? तेव्हा आता रमाला राग येतो आणि रमा म्हणते की कशाला कसले प्रश्न विचारतेस मावशी तू? मी का बदलल्यासारखी वाटेन आणि तूच बदलल्यासारखी वाटते? तर मावशी आता रमाकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता इकडे मावशी ही रमाकडे बघत विचार करते की ही रमा आहे की माही, एकदा कांसून घ्यायलाच पाहिजे. इकडे आता रमा विचार करते की ही माहीने जर तिकडे काही गोंधळ घातला ना तर काय करायचं, अशा विचाराने रमा अस्वस्थ होते. आणि रमा लगेच मावशीला म्हणते की मी निघते. आणि रमा आता ताडताड बाहेर निघून जाऊ लागते. तर मावशी आता रमाला हाक मारते आणि रमा निघून जाता क्षणी इकडे आता मंगला मावशी विचार करते की ही तर रमासारखीच वाटते, पण ही माही आहे की रमा? इकडे आता माही ही अक्षयच्या बेडरूममध्ये जाते आणि अक्षयच्या बेडरूमवर झोपते. आणि लगेच आता त्या बेडकडे बघत आता माही विचार करते की ही बेड माझी होती पण आता माझी नाही आहे. त्यानंतर माही आता अक्षयच्या कपाटाजवळ जाते आणि रमाचं कपाट उघडल्यानंतर आता आतमधले ते रमाचे कपडे बघते. त्यानंतर आता माई म्हणते की या कपाटात सगळे कपडे माझे होते, पण आता हे कपडे माझे नाही आहेत. आणि त्यानंतर आता माही ही भिंतीवरच्या अक्षयरामाच्या फोटोकडे बघते आणि त्यानंतर त्या फोटोकडे येत आता माही जोराने ओरडत म्हणते की अरे यार, तू कधी येणारस? तर तेवढ्यात आता सीमा ही दरवाजा उघडून अक्षयच्या बेडरूममध्ये आलेली असते. आणि सीमा आता माहीकडे बघते आणि म्हणते की कोण? त्यानंतर माही सीमाकडे बघते आणि म्हणते की हे कधी येणार आहेत काय माहिती. आणि त्यानंतर आता सीमा ही माहीकडे बघते आणि म्हणते की कशाला एवढी आधीर होतेस? तो येईल ना, त्याच्या टायमाला येईल, तुला काय करायचं ते कर. तर आता माही म्हणते की अरे यार मला जायचे ना. तर सीमा म्हणते कुठे? तेवढ्यात भानावर येत माही म्हणते की देवळात जायचे ना, आणि म्हणून यांची वाट बघत होते. मला वाटलं हे आल्यानंतर आम्ही दोघे जाऊयात देवळात मग. त्यानंतर आता सीमा म्हणते की एक काम कर ना, मी येते तुझ्यासोबत. तर माही म्हणते नको मी जाईल. तर मग सीमा म्हणते ठीक आहे, ये तू देवळात जाऊन. आणि त्यानंतर आता माही सीमाचा हात धरते. सीमाचा हात धरता क्षणी आता माही म्हणते की आई, माझ्यातली रमा अशी जिवंत राहू दे. तर सीमा म्हणते काय बोलतेस? त्यानंतर आता माही म्हणते की रमा जशी त्याग करते ना, तसा मी सुद्धा त्याग करते. सीमा म्हणते की अगं काय बोलतेस तू? आणि त्यानंतर आता माही ही पटकन आता सीमाला मिठी मारते आणि माही तिचे डोळे बंद करते आणि सीमाच्या भरगच्च मिठीत आता माही क्षणभर विसावलेली असते. आणि त्यानंतर आता सीमालासुद्धा त्याचं नवल वाटतं आणि पटकन माहीकडे बघत आता सीमा म्हणते की काय झालं रमा? तर रमा म्हणते काही नाही. आणि पुन्हा आता डोळे मिचकावत येते मी असे म्हणत माही आता तिची पर्स उचलते आणि बाहेर जाऊ लागते. त्यानंतर आता दरवाजा दाचात पुन्हा आता माही त्या रूमकडे
आणि सीमाकडे बघू लागते. त्यानंतर माही आता मुकादमाच्या हॉलच्या दरवाजातून बाहेर जाते आणि विचार करते की अक्षय जर बरं भेटला असता तर बरं झालं असतं यार. आणि त्याच वेळेस आता रमा ही मुकादमाच्या घराच्या गेटमधून आतमध्ये आलेली असते आणि एका बाजूच्या कोपऱ्यात उभा राहिलेली असते. आणि आता माहीचं लक्ष समोर असतं आणि अक्षयकडे लागलेले असते. माही विचार करते की एकदा अक्षय भेटला असता तर खरंच खूप बरं झालं असतं. आणि तेवढ्यात आता अक्षय त्याच्या कारमधून मुकादमाच्या घराच्या गेटमधून आतमध्ये येऊ लागतो आणि अक्षयची गाडी बघता जिकडे माहीला खूप आनंद होतो. आणि माही लगेच विचार करते की अरे यार, अक्षय तर आला आणि बरं झालं, आता अक्षय आणि माझी भेट होणार. त्याच वेळेस आता रमा ही माहीला हाक मारते आणि माहीला बोलावू लागते. आणि आता रमाचा आवाज ऐकता जिकडे माही डचकते आणि आता अक्षयला कसं भेटायचं असा विचार आता माहीच्या डोक्यात येतो. तर रमा आता पुन्हा माहीला आता हाका मारत असते. आणि त्यानंतर आता पटकन माही ही रमाकडे येते आणि रमाकडे येताच आता अक्षय इकडे त्याच्या गाडीतून उतरून सरळ आतमध्ये जातो. आणि त्यानंतर आता अक्षय आतमध्ये जाताच इकडे रमा ही माहीला म्हणते की अगं माही, किती वेळ लावलास तू आणि किती वेळपासून मी तुझी इथे वाट बघते आणि किती वेळानंतर तू बाहेर आली बघ. अक्षय म्हणजे हे सुद्धा आले होते. तर माही आता रमाकडे बघते आणि मान हलवते आणि रमा म्हणते की मला खरंच काळजी वाटत होती, काही झालं की झालं तर काय. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की यांनी जर तुला बघितलं असतं तर काय किती प्रॉब्लेम झाला असता कळतंय ना तुला. त्यानंतर आता माई म्हणते हे बघ रमा, मी खूप दिवसांनी इकडे आली आणि त्यामुळे मला वेळ केला, मला सगळ्यांकडे बघून भरून आलं होतं. आणि त्यानंतर आता माई म्हणते की तुझं काम करायला जास्त वेळ लागला, तुझं काम करायला आले होते ना मी, आणि ग्रँडमा ना मला सोडतच नव्हत्या. रमा आता माहीचे ते सगळे बोलणे ऐकत असते. आणि त्यानंतर आता ते ऐकून रमा म्हणते की खरंच तू माझं खूप मोठं आणि महत्त्वाचं काम केलं, पण पुढच्या वेळेला जर असा काही प्रॉब्लेम झाला तर तू मला फोन करून किंवा मेसेज करून काहीतरी कळवत जा ना गं माही. माही आता रमाकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की म्हणजे मला उगाच वाट बघावी लागणार नाही. ते ऐकून आता माई म्हणते की ओके, सो सॉरी रमा, आणि पुढच्या वेळेस मी असं नाही होऊ देणार. आणि त्यानंतर आता माई म्हणते की अजून जर असं काही काम असेल तर सांग रमा, मला मी येईल फक्त तुझ्यासाठी आणि तू म्हणून. तर आता माही ही अक्षयसाठी आता फक्त मुकदमाच्या घरात येत असते. आणि त्यानंतर आता रमा माहीला समजावते. रमा म्हणते की माही, या घरच्यांसाठी आणि यांच्यासाठी तू खूप काही केलंस, खूप काही चांगल्या गोष्टी केल्यास, पण आत्ता तुझ्यावरती वाईट दिवस आहेत आणि मला तुझी परिस्थिती मी समजून घेऊ शकते. आणि रमा म्हणते की आपली फॅमिली म्हणजे तुझी फॅमिली तुझ्यासोबत नाही आहे आणि आपण दोघी जर सारखे दिसत नसतो तर मी स्वतः तुला या घरी घेऊन आले असते, असे आता रमा ही माहीला सांगते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की मी असं करून त्यांना सांगितलं असतं की तू सुद्धा माझी फॅमिली आहेस, पण आपण एकसारख्या दिसतोय त्यामुळे मी हे नाही करू शकत. तर माही ते सगळं ऐकत आणि रमाकडे बघत असते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते हे बघ माही, तुझी इच्छा असली तर आपण सगळ्यांना सांगून टाकूयात, म्हणजे आत्ता नाही तरी हळूहळू सांगून टाकूयात. तर माहीला धक्का बसतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की वाटलंच तर आपण अगोदर आईला सांगूयात, काय वाटतंय तुला. तर माई म्हणते नाही रमा, तू ना खूप चुकीचा विचार करतेस. आणि त्यानंतर आता माई म्हणते की ओके, आपण हे जर अगोदर सांगितलं असतं तर ठीक होतं, पण आपण आता खूप पुढे निघून गेलोय रमा. इकडे आता माई म्हणते की तू माझ्यापेक्षा या सगळ्यांना जास्त ओळखतेस आणि आत्ता जर अक्षयला हे जर कळलं तर अक्षयला किती वाईट वाटेल, कळतंय का तुला रमा, आणि तो किती हर्ट होईल. तर रमा मान हलवते. रमा म्हणते की बरोबर आहे तुझं, पण हे सगळं करण्यामध्ये किती धांदल उडते बघते ना तू. आणि लगेच आता रमा म्हणते की त्यातली त्यात फक्त एकाच गोष्टीचा राग येतो आणि ते म्हणजे खोटं, कारण एक गोष्ट खोटं करण्यासाठी किती खोट्या गोष्टी कराव्या लागतात हे आता रमा ही माहीला बोलते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की त्यांना हे अजिबात सहन होणार नाही आणि त्यामुळे हे जे गुपित आहे ना ते गुपितच राहायला हवं. तेव्हा आता माई म्हणते की यस रमा, आता तू बरोबर विचार करतेस आणि हे आता कोणालाच सांगायचं नाही. भोळ्या भाबड्या रमाला आता माई ही हुशारीचा डाव टाकून, हुशारीचे जाळे फेकून अक्षयला आपल्याकडे ओढण्याचा आता खूप भारी असा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर आता माही ही जाण्यासाठी रमाचा निरोप घेऊ लागते. त्यानंतर आता रमा
माही माहीला म्हणते की असं नाही जाऊ शकत, तू गेस्ट रूममध्ये जा आणि कपडे बदलून म्हणजे साडी बदलून बाहेर पड. आणि त्यानंतर आता माही म्हणते ठीक आहे. तर रमा आता माहीला गेस्ट रूममध्ये पाठवते. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही मुकादमाच्या घरामध्ये येते. तर आई, आजी, सीमा, अक्षय सगळेजण चिंताग्रस्त होऊन काळजी करत, येरझाऱ्या मारत विचार करत असतात. तर तेवढ्यात रमा त्यांच्यासमोर येते. अक्षय आता रमासमोर येतो आणि रागाने रामाकडे बघत आता अक्षय म्हणतो की कुणासोबत बोलत होती. तर रमा म्हणते काय? तर अक्षय म्हणतो की बाहेर कुणासोबत बोलत होती. तर इकडे आता माही ही तिचा आवरून मुकादमाच्या गेटजवळ आलेली असते आणि माही विचार करते की अरे यार, एवढा सगळा दिवस मी इथे घालवला पण मला अक्षयचा चेहरासुद्धा बघता नाही आला. इकडे आता अक्षय हा रमाला म्हणतो की सांग ना रमा, कुणासोबत बोलत होती. तर रमा म्हणते की अच्छा, ते माझी मैत्रीण होती. आणि अक्षय म्हणतो की अशी कोणती मैत्रीण होती जिच्याशी तू बाहेर बोलत होती इतका वेळ. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की कुठेही तुझी मैत्रीण, बोलव तिला, मला तिला भेटायचं आहे. तर रमा म्हणते ती गेली. अक्षय म्हणतो ती गेली, अशी कशी गेली? आणि थांबा मी आलोच असे म्हणत आता अक्षय हा बाहेर जातो. तर रमा आता आई आजी सीमाकडे बघते. तर आता आई आजीलासुद्धा मोठा धक्का बसून आई आजीसुद्धा आता टेन्शनमध्ये आलेली असते. आणि आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो. आई आजी टेन्शनमध्ये आलेली असते आणि सीमासुद्धा विचार करत असते. तर तेवढ्यात अक्षय आता माहीचा हात धरून माहीचा हात धरून माहीला बाहेरून आतमध्ये घेऊन येतो. आणि माहीला बघताच आणि समोर उभ्या असलेल्या रमाला बघताच मुकादमाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सरकलेली असते ती पायाखालची जमीन. रमा जिवंत असल्याचे सत्य पहिल्यांदा समोर आलेले असते. आणि त्यानंतर इकडे मात्र अक्षयला राग आलेला असतो. अक्षय रागाने आता माही आणि रमाकडे बघतो आणि म्हणतो की सांगा आता यामधील खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण? आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की आम्हाला माहितीच नव्हतं ना रमा नाही आहे म्हणून, आणि रमा देवाघरी गेली म्हणून आम्ही ह्या मुलीला आणलं. तर अक्षय म्हणतो की अच्छा, म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होते. तर आणि मला अंधारात ठेवून मला काही न विचारता तुम्ही हा सगळा प्लॅन कसा केला? अक्षय म्हणतो की म्हणजे आई, तुला देखील माहीत होतं आणि मला मूर्ख बनवण्याच्या या खेळामध्ये तुम्ही घरचे सगळेजण सहभागी होतात. आनंदने आता डोक्याला हात लावलेला असतो. तर अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा, तुलासुद्धा हे सगळं माहीत असूनही तू मला काही बोलली नाहीस. तेव्हा आता रमा म्हणते की मला खरंच खूप सांगावंसं वाटत होतं पण. तर अक्षय म्हणतो पण का? आणि लगेच आता अक्षय कुणाचं काही एक ऐकण्यासाठी तयार नसतो. आणि अक्षय आता सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो की जाऊ दे, आणखी आता थापा मारू नका आणि मला आता या घरात राहायचंच नाही असे म्हणत आता अक्षयने रागाने मुकादमाचे घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि अक्षय हा मुकादमाच्या घरातून बाहेर पडलेला असतो. आणि त्याच वेळेस आता खरी रमा ही अक्षयकडे बघत आता अक्षयकडे धाव घेते आणि दरवाजात येते. तर अक्षय बाहेर गेलेला असतो. आणि माहीचे आणि खऱ्या रमाचे सत्य मुकादमासमोर येऊन स्वप्नात नाही तर सत्यात आता अक्षयने भयानक निर्णय घेऊन आता रमा ही अक्षयला पुन्हा तिच्या आयुष्यात कशी पुन्हा मिळवते आणि माहीचा खरा मुखवटा आता समोर येऊन आता अक्षय हा कसा रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब